आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। अक्टूबर 2024 में होने वाले विधानसभा चुनाव की तैयारी के मद्देनजर भारतीय जनता पार्टी उल्लासनगर जिला की विस्तारित कार्यकारिणी की बैठक 4 अगस्त की शाम को उल्लासनगर के रिजेंसी हॉल में आयोजित की गई। इस बैठक में महाराष्ट्र राज्य के सार्वजनिक निर्माण मंत्री माननीय रविंद्र चौहान ने विशेष रूप से उपस्थित होकर पार्टी कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। इस अवसर पर 141 उल्लासनगर विधानसभा के विधायक कुमार आयलानी, कोकण स्नातक मतदार संघ के विधायक निरंजन डावखरे, भाजपा जिला अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, चुनाव प्रमुख जमनू पुरस्वानी, पूर्व अध्यक्ष और वरिष्ठ नेता नरेंद्र राजवानी, पूर्व महापौर मीना आयलानी, पूर्व स्थायी समिति अध्यक्ष राजेश वडारिया, लाल पंजाबी प्रदेश कार्यकारी सदस्य मनोहर खेमचंदानी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांत पाटिल, डॉक्टर SB सिंह, भाजपा कल्याण जिला अध्यक्ष नाना सूर्यवंशी और भाजपा के अन्य जिला पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष तथा कार्यकर्ता उपस्थित थे। बैठक का मुख्य उद्देश्य आगामी विधानसभा चुनाव के लिए रणनीतियों पर चर्चा करना और कार्यकर्ताओं को चुनावी तैयारियों में जुटने के लिए प्रेरित करना था। इस दौरान नेताओं ने पार्टी की उपलब्धियों और भविष्य की योजनाओं पर भी प्रकाश डाला। माननीय श्री रविंद्र चौहान ने अपने संबोधन में सभी कार्यकर्ताओं को एकजुट होकर काम करने का आह्वान किया और आने वाले चुनावों में भाजपा की जीत सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण टिप्स दिए। इस बैठक के माध्यम से भाजपा ने अपने कार्यकर्ताओं को चुनावी मोड में आने का संकेत दिया और उन्हें अपनी भूमिका को प्रभावी ढंग से निभाने के लिए प्रेरित किया। बैठक का समापन सभी नेताओं और कार्यकर्ताओं के उत्साहवर्धन के साथ हुआ, जिससे पार्टी को आगामी चुनाव के लिए एकजुट और तैयार रहने का संकल्प मिला। पुण्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या नेतृत्वाने असे सांगितले आहे की प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आपल्याला विस्तारित अधिवेशन घ्यायचं आहे। त्याचबरोबर 11 तारखेपर्यंत सर्व मंडलामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 750 संघटनात्मक अशा तालुक्यांमध्ये आम्हाला सर्वांना अधिवेशन घेऊन त्या ठिकाणचे बूथ, त्या ठिकाणचे असणारे प्रकोष्ठ, या सगळ्या गोष्टींची नियुक्ती करून बूथ मजबूत कसा होईल, 51% लढाई जिंकत असताना महायुतीला मतदान कसं होईल, या सगळ्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायच्या आहेत आणि त्यासाठी 11 तारखेपर्यंत संपूर्ण नियोजन करायला सांगितलंय। या 3 महिन्यामध्ये पॉलिटिकली सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सक्रिय झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी विविध प्रमुख नेते हे प्रत्यक्षपणे चालले आहेत आणि ते सगळ्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। आता लक्ष विधानसभा असताना उल्हासनगरमधून संजय गुप्ता नावाचा एक पदाधिकारी पक्षाच्या विरोधात बॅनरबाजी करतो, अशा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करणार का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पक्षातील कार्यकर्ता जो असतो त्या कार्यकर्त्याला सगळ्यांना समजून सांगण्याचं काम पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांचं असतं। सर्व कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी त्या कार्यकर्त्याला समजून सांगतील आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना मिळून महायुतीमध्ये आम्हाला जिंकायचं आहे, यासाठी तयारी करायची आहे। एकही कार्यकर्ता पार्टीपासून वेगळा जाऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न हा पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी करायचा। कल्याणपूर्व विधानसभासाठी तुमची काय रणनीती राहणार? भारतीय जनता पार्टीचा आमदार हा कल्याणपूर्वमध्ये असेल। मी त्याही दिवशी तिकडच्या असणाऱ्या कल्याण जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संघटनात्मक दृष्ट्या काम करतायत। मला खात्री आहे त्या ठिकाणचा विजय हा अतिशय चांगला, महायुतीमध्ये सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतील यात काही शंका नाही। कल्याणपूर्व राहून द्या, या उल्हासनगर या विधानसभामध्ये आपल्या माहितीतल्या मित्र पक्षात आपल्या पक्षाच्या विरोधात आमदारकीची तयारी लागलेली आहे, काय जाणार आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणी तयारी करावी आणि कोणी करू नये हा प्रश्न हा वेगळा असतो। महायुतीमध्ये निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये
आदरणीय अमितजी यांनी सूतवात केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढणारे याचंही सूतवात केलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोणता मतदारसंघ कोणता पक्ष लढणार, परंतु महायुतीच्याच उमेदवाराला सगळ्यांनी मदत करायची आहे या संदर्भामध्ये सर्वांचं एकमत आहे. त्यामुळे संघटना महायुती जी आहे ती एकत्र राहील. कदाचित उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतील. धन्यवाद.